Welcome in series of turn on and turn off method of thyristors. Now we will study here the lecture number 6. In lecture number 6 we will study the topic synchronized UJT triggering circuit. आता सिंक्रोनाइज्ड UJT आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. UJT ट्रिगरिंग सर्किट बघितलं आहे. आता आपल्याला काय स्टडी करायचं आहे? सिंक्रोनाइज्ड UJT ट्रिगरिंग सर्किट. आता ही कशाची डायग्राम आहे? सिंक्रोनाइज्ड UJT ट्रिगरिंगची डायग्राम आहे. या डायग्राममध्ये हा पार्ट आपण स्टडी केलेला आहे. हा काय आहे? UJT. हा कोणता पार्ट आहे? UJT पार्ट आहे. हा UJT रिलॅक्सेशन ऑसिलेटरचा हा पार्ट आहे. आणि हा कोणता पार्ट आहे? सिंक्रोनाइज्ड. हा कोणता पार्ट आहे? UJT. आणि हा काय आहे? सिंक्रोनाइज्ड. म्हणून याचं नाव काय आहे? सिंक्रोनाइज्ड UJT रिलॅक्सेशन ऑसिलेटर. आता सिंक्रोनाइज्ड UJT रिलॅक्सेशन ऑसिलेटरमध्ये ही काय आहे? सर्किट डायग्राम आहे. ह्या सर्किट डायग्राममध्ये तुम्हाला काय काय दिसतं? ह्या सर्किट डायग्राममध्ये हा AC सप्लाय आहे. हा AC सप्लाय कशाला अप्लाय केला आहे? ब्रिज रेक्टिफायरला अप्लाय केला आहे. मग ब्रिज रेक्टिफायरचा आउटपुट कशाला अप्लाय केला? इथं झेनर डायोडला अप्लाय केला आहे. आणि झेनर डायोडचा आउटपुट कशाला अप्लाय केला? इथं UJT रिलॅक्सेशन ऑसिलेटरला इथं अप्लाय केलेला आहे. मग UJT रिलॅक्सेशनचा आउटपुट तुमचा कशाला अप्लाय केला आहे? SCRला इथं काय केलेलं आहे? अप्लाय केलेला आहे. आता फर्स्ट बघा, इनिशियली हा AC सप्लाय आहे. हा AC सप्लाय कशाला अप्लाय केला? हा ड्युरिंग दी पॉझिटिव्ह हाफ सायकल. आता आपण हा AC सप्लाय अप्लाय केला. AC सप्लाय अप्लाय केल्यानंतर हा आउटपुट कोणता आहे? हा ब्रिज रेक्टिफायरचा आउटपुट मला इथं ह्या पद्धतीने भेटणार. हा ब्रिज रेक्टिफायरचा आउटपुट ह्या पॉईंटला मला ब्रिज रेक्टिफायरचा आउटपुट ह्या पद्धतीने भेटणार. कारण की पॉझिटिव्ह सायकलला D1 आणि D2 काय असणार आहेत? ऑन असणार आहेत. D3 आणि D4 काय असणार आहेत? ऑफ असणार. हे तुम्ही अगोदरच गेल्या वर्षी एलिमेंट ऑफ इलेक्ट्रॉनिक्सला बघितलेलंच आहे. आणि ड्युरिंग दी निगेटिव्ह हाफ सायकल D3 आणि D4 काय असणार? ऑन असणार. आणि D1 आणि D2 काय असणार? ऑफ असणार. म्हणजेच हे काय झालं? D1 D2 ऑन, इथं D3 D4 ऑफ. म्हणजे ह्या पद्धतीने मला हा AC सप्लाय अप्लाय केल्यानंतर ह्या पद्धतीने मला इथं आउटपुट भेटणार. हा आउटपुट R1 रेजिस्टर थ्रू कशाला अप्लाय केला? झेनर डायोडला अप्लाय केला. मग झेनर डायोड हा कसा आहे? झेनर डायोडला अप्लाय केल्यानंतर झेनर डायोड काय करणार आहे? व्होल्टेज रेग्युलेटर. झेनर डायोड काय वर्क होणार आहे? व्होल्टेज रेग्युलेटर म्हणून काय होणार? वर्क होणार. मग झेनर डायोड क्लॅम्प करणार. झेनर डायोडचा आउटपुट फायनल काहीतरी असणार. तर आउटपुट काय करणार? हा जो तुमची वेव्हफॉर्म आहे, ही कोणती वेव्हफॉर्म आहे? ही फायनल AC सप्लाय आहे बघा. हा जो तुमचा रेक्टिफायरचा आउटपुट आहे, तो रेक्टिफायरचा आउटपुट काय करणार? क्लॅम्प करणार. तो क्लॅम्प म्हणजे हा वरचा पोर्शन काय करणार? कट करणार. का कट करणार? झेनर डायोड रेग्युलेटर म्हणजे काय? कॉन्स्टंट DC सप्लाय या डिव्हाइसला काय होणार आहे? अप्लाय होणार. मग कॉन्स्टंट DC सप्लाय अप्लाय झाल्यानंतर कपॅसिटर काय होणार? हा चार्ज होणार. ह्या पॉईंटला हा आउटपुट, ह्या पॉईंटला मला हा आउटपुट, हा आउटपुट इथं पण हेच असणार आहे. हा सप्लाय असणार आहे. मग हा सप्लाय अप्लाय केल्यानंतर हा व्हेरिएबल रेजिस्टर थ्रू कपॅसिटर काय होणार आहे? चार्ज होणार. कुठंपर्यंत चार्ज होणार? तो पीक पॉईंटपर्यंत कपॅसिटर काय होणार? चार्ज होणार. ह्या पॉईंटला तुम्हाला पीक पॉईंट भेटणार. आणि ह्या पॉईंटला पीक पॉईंट भेटल्यानंतर तुमचा UJT काय होणार? हा टर्न ऑन होणार. UJT टर्न ऑन झाल्यानंतर काय होणार आहे? इथं जो सप्लाय असणार आहे, हा सप्लाय कशाला अप्लाय केला? पल्स ट्रान्सफॉर्मरला अप्लाय केला. UJT टर्न ऑन झाल्यानंतर कपॅसिटर तुमचा काय होणार? डिस्चार्ज होणार. कुणा थ्रू डिस्चार्ज होणार? ह्या पल्स ट्रान्सफॉर्मर थ्रू हा कपॅसिटर डिस्चार्ज होणार. UJT टर्न ऑन झाला की UJTचा आउटपुट कशाला अप्लाय केलाय? हा पल्स ट्रान्सफॉर्मर थ्रू SCRच्या गेटला अप्लाय केला आणि त्यामुळे SCR काय होणार? तुमचा हा टर्न ऑन होणार. म्हणून कन्स्ट्रक्शन अँड वर्किंग बघा. द सर्किट डायग्राम ऑफ UJT रिलॅक्सेशन ऑसिलेटर इज ॲज शोन इन फिगर. It consists into synchronized circuit and relaxation oscillator. It consists into synchronized circuit and relaxation oscillator. This one is the relaxation oscillator and Zener diode. Working मध्ये AC supply voltage is rectified by bridge rectifier. This AC supply voltage is rectified by using the bridge rectifier. हा AC supply तर bridge rectifier ला अप्लाय केल्यानंतर हा rectified आउटपुट मला मिळणार.
द आउटपुट ऑफ ब्रिज रेक्टिफायर अप्लाय टू झेनर डायोड. आउटपुट ऑफ ब्रिज रेक्टिफायर कशाला अप्लाय केला, इथं झेनर डायोडला अप्लाय केला. झेनर डायोडला अप्लाय केल्यानंतर झेनर डायोड काय होणार आहे, झेनर डायोड क्लॅम्प दी रेक्टिफायर आउटपुट ॲट व्हीजेड. म्हणजे ह्या व्हीजेड व्हॅल्यूला तो रेक्टिफाईड आउटपुट काय होणार, क्लॅम्प होणार. म्हणजे क्लॅम्प इज नथिंग बट टू कट होणार तो. देन व्हीजेड व्होल्टेज इज अप्लाय टू इनपुट ऑफ यूजेटी. म्हणजे हे जे व्हीजेड व्होल्टेज आहे ते व्हीजेटी कशाला अप्लाय केलं, इनपुट ऑफ यूजेटीला काय केलं, इथं अप्लाय केलं. द कपॅसिटर चार्ज अप टू दी, ज्याला यूजेटीला अप्लाय केलं त्याला कपॅसिटर काय होणार आहे, चार्ज होणार आहे. कुठंपर्यंत चार्ज होणार आहे, पीक पॉईंट. कपॅसिटर विल चार्ज अप टू दी पीक पॉईंट. देन यूजेटी विल बी टर्न ऑन. Then output of UJT applied to primary winding of pulse transformer. This output is applied to primary winding of pulse transformer, and in secondary winding of pulse transformer output applied to the triggering pulses to SCR. आणि सेकंडरी वाइंडिंग कशाला अप्लाय केलं, इथं ट्रिगरिंग पल्सेस ऑफ SCR ला काय केलेलं आहे, अप्लाय केलेलं आहे. ह्या पद्धतीने तुमचं UJT सिंक्रोनाइज्ड UJT रिलॅक्सेशन ऑसिलेटर काय होणार आहे, वर्क होणार आहे. आता नेक्स्ट बघा, ह्या वेव्हफॉर्म आहेत. हा कोणता आहे, AC सप्लाय आहे. हा AC सप्लाय रेक्टिफायरला अप्लाय केल्यानंतर रेक्टिफायरचा आउटपुट मला ह्या पद्धतीने भेटणार. इथं काय होणार, D1 D2 काय असणार आहेत, ऑन असणार आहेत. आणि इथं काय असणार आहेत, D3 D4 काय असणार आहेत, इथं ऑन असणार आहेत. इथं कोण ऑन असणार आहेत, D3 आणि D4 इथं ऑन असणार आहेत. D3 आणि D4 ऑन असणार आहेत. त्यानंतर हा आउटपुट कशाला, हा जो आउटपुट आहे तो कशाला अप्लाय केला, इथं झेनर डायोडला अप्लाय केला. झेनर डायोडचा आउटपुट, हा आउटपुट झेनर डायोडचा आउटपुट आला. हा झेनर डायोडचा आउटपुट काय करणार, व्हीजेड पॉईंटला काय होणार, कट होणार. त्यानंतर ह्या पॉईंटला काय होणार, कपॅसिटर इथंपर्यंत, ह्या पॉईंटपर्यंत कपॅसिटर तुमचा काय होणार आहे, चार्ज होणार आहे. आणि कपॅसिटर डिस्चार्ज होणार. हा कपॅसिटर चार्ज होणार, डिस्चार्ज होणार. आणि एवढ्या पॉईंटला मला UJT काय होणार आहे, तर आपण ऑलरेडी बघितलंय इथं हा UJT काय झाला, ऑन झाला म्हणायचा. या धिस मच टाइम पिरियडला UJT काय झाला, हा ऑन झाला म्हणायचा. ह्या धिस मच टाइम पिरियडला UJT काय झाला, हा ऑन झाला. इथं UJT काय होणार आहे, ऑन होणार. आणि इथं UJT काय होणार आहे, इथं ऑफ होणार. इथं UJT ऑन होणार, इथं UJT काय होणार, ऑफ होणार. आणि UJT ऑन ऑफ झाल्यानंतर काय होणार आहे, व्होल्टेज अक्रॉस SCR ऑफ. इथं व्होल्टेज अक्रॉस SCR मला ह्या पद्धतीनं भेटणार आहे. कारण की SCRचं कसं असतं, SCRला ज्या वेळेला SCR कधी फायरिंग अँगलपर्यंत काय होणार आहे, वर्क होणार आहे. UJT अक्रॉस म्हणजे वेव्हफॉर्म अक्रॉस SCR आणि वेव्हफॉर्म अक्रॉस लोड. दिस इज द वेव्हफॉर्म अक्रॉस लोड. ह्या पद्धतीने सिंक्रोनाइज्ड UJT रिलॅक्सेशन ऑसिलेटर काय होतं, वर्क होतं. आता ॲडव्हान्टेजेस काय असणार आहेत, फायरिंग अँगल आपण चेंज करू शकतो. कुठंपर्यंत चेंज करू शकतो, 0 to 180 डिग्रीपर्यंत चेंज करू शकतो. त्यानंतर लार्ज टर्न ऑन गेन, त्याची गेन कशी असते, लार्ज असते. आणि एजी टू डिझाईन अँड इम्प्लिमेंट, हे सर्किट कसं असतं, एजी टू डिझाईन अँड इम्प्लिमेंट असतं. म्हणजे एजी असतं डिझाईन इम्प्लिमेंट करण्यासाठी. आणखी कन्स्ट्रक्शन जरी कॉम्प्लिकेटेड दिसत असलं तरी ते स्टेप बाय स्टेप त्याचा आउटपुट येतो लगेच. डिसएडव्हान्टेजेस काय आहेत, नीड्स मोर कॉम्पोनंट. हे सर्किट डायग्राम बघा, सर्किट डायग्रामला एवढे कॉम्पोनंट काय आहेत, नेसेसरी आहेत. त्यानंतर कॉस्टलियर दॅन आर आणि RC ट्रिगरिंगपेक्षा कसं आहे, कॉस्टली आहे. कशामुळं, ट्रान्सफॉर्मर यूज केला आहे तुम्ही, रेक्टिफायर्स यूज केले, त्यामुळे सर्किट कसं आहे, कॉस्टली आहे. आणि दिस सर्किट यूज फॉर ट्रिगरिंग ऑफ SCR ॲज वेल ॲज ट्रॅक. हे सर्किट कशासाठी, ट्रिगरिंग करण्यासाठी. कुणाला ट्रिगरिंग करण्यासाठी यूज केलं जातं, SCRला आणि ट्रॅकला ट्रिगरिंग करण्यासाठी काय केलं जातं, यूज केलं जातं. द कंपॅरिझन ऑफ आर ट्रिगरिंग, RC ट्रिगरिंग आणि UJT ट्रिगरिंग. फायरिंग अँगल काय होतो, आर ट्रिगरिंगमध्ये 90 डिग्रीपर्यंतच व्हेरी होतो. RC ट्रिगरिंगमध्ये 180 डिग्रीपर्यंत व्हेरी होतो. आणि UJTमध्ये 0 to 180 डिग्री काय होतो, व्हेरी होतो. आर ट्रिगरिंगची कॉस्ट काय आहे, लेसच आहे. RCची आरपेक्षा जास्त आहे आणि UJTची ह्या दोन्हीपेक्षा सगळ्यात जास्त आहे. टाइप्स ऑफ ट्रिगरिंग, हा AC गेट ट्रिगरिंग आहे, हे पण AC गेट ट्रिगरिंग आहे. आणि हा पल्स ट्रिगरिंग आहे. त्यानंतर सिंक्रोनायझेशन विथ AC मेन्स, yes yes no. आयसोलेशन नॉट प्रोव्हाइडेड, आयसोलेशन नॉट प्रोव्हाइडेड, हिअर आयसोलेशन प्रोव्हाइडेड बिकॉज ऑफ पल्स ट्रान्सफॉर्मर. आणि फायरिंग ऑफ मल्टिपल SCRs नॉट पॉसिबल. RC ट्रिगरिंगमध्ये पण नॉट पॉसिबल आहेत. फक्त UJT रिलॅक्सेशन ऑसिलेटरमध्ये फायरिंग ऑफ मल्टिपल SCRs काय आहेत, पॉसिबल आहेत. आता नेक्स्ट आपल्याला काय बघायचं आहे, SCR ट्रिगरिंग युजिंग ऑप्टोकपलर. ऑप्टोकपलर म्हणजे काय, ह्या सर्किटला आपण काय म्हणतोय, ऑप्टोकपलर म्हणतोय. ह्या सर्किटला काय म्हणायचं, ऑप्टोकपलर.
ही जी सर्किट डायग्राम आहे ह्या सर्किटला आपण काय म्हणतोय, ऑप्टोकपलर म्हणतोय. ऑप्टोकपलरमध्ये काय होतं, हा एलईडीला ज्यावेळेला एलईडी फॉरवर्ड बायसिंग असेल त्यावेळेला एलईडीला काय होते, लाईट इमिट होते आणि इमिट केलेली लाईट हा एलईडी आहे आणि हा फोटोडायोड आहे. हे काय आहे, एलईडी. तुम्ही ऑलरेडी एलिमेंट ऑफ इलेक्ट्रॉनिक्सला बघितलेला आहे. हा कशाचा सिम्बॉल आहे, एलईडीचा. आणि हा कशाचा सिम्बॉल आहे, फोटोडायोडचा सिम्बॉल आहे. एलईडी काय करतं, लाईट इमिट करतं आणि फोटोडायोड काय करतं, लाईट डिटेक्ट करतं. एलईडीनं इमिट केलेली लाईट फोटोडायोड काय करतं, डिटेक्ट करतं आणि डिटेक्ट झाल्यानंतर तो जो डिटेक्शनचा आउटपुट आहे तो कशाला अप्लाय केला आहे, गेटला अप्लाय केला आहे. कशाच्या, एससीआरच्या गेटला अप्लाय केला. हे एससीआरचं ॲनोड टर्मिनल झालं, हे कॅथोड टर्मिनल झालं आणि हे काय केलं, गेट टर्मिनल. म्हणजे एलईडीनं लाईट, फोटोडायोडनं डिटेक्ट केलेली लाईट ती कशाला पास केली, इथं गेटला पास केली आणि त्यावेळेला हा गेटला ज्यावेळेला तुमचा सप्लाय अप्लाय होणार त्यावेळेला हा एससीआर काय होणार आहे, ट्रिगर्ड होणार आहे. सो इट इज कॉल्ड एज द एससीआर ट्रिगर्ड सर्किट युजिंग अन ऑप्टोकपलर. फक्त एलईडीला सप्लाय कोणता अप्लाय करायला पाहिजे, इथं फॉरवर्ड बायसिंगचा सप्लाय काय करायला पाहिजे, अप्लाय करायला पाहिजे. फॉरवर्ड बायसिंगचा सप्लाय म्हणजे काय, हे ॲनोड टर्मिनल आहे. ॲनोडला कोणता सप्लाय अप्लाय करायचा, पॉझिटिव्ह. कॅथोडला कोणता सप्लाय अप्लाय करायचा, निगेटिव्ह. मग हे ज्यावेळेला सप्लाय अप्लाय करणार त्यावेळेला हा एलईडी काय होणार, टर्न ऑन होणार. एलईडी टर्न ऑन झाला की एलईडी काय करणार, लाईट इमिट करणार. इमिट केलेली लाईट डिटेक्ट कोण करणार, हा फोटोडायोड लाईट काय करणार, डिटेक्ट करणार. आणि फोटोडायोडचा आउटपुट हा कशाला कनेक्ट केलेला आहे, एससीआरच्या गेट टर्मिनलला कनेक्ट केलेला आहे आणि त्यामुळे एससीआर काय होणार, हा टर्न ऑन होणार. The circuit in figure 4 uses an optocoupler to obtain an electrical isolation between the control circuit and the load. Triggering via optocoupler also prevents false triggering from noise or transient. This triggering technique is especially popular in solid state relays. आता ह्याचं कन्स्ट्रक्शन लिहायचं आपल्याला जे दिसतंय. दिस सर्किट डायग्राम इज कन्सिस्ट इनटू ऑप्टोकपलर, एससीआर. इन ऑप्टोकपलर इज बेसिकली कन्सिस्ट इनटू एलईडी अँड फोटोडायोड. फेन आणि वर्किंग मध्ये काय लिहिणार, ड्युरिंग दी फॉरवर्ड बायसिंग एलईडी इमिट्स दी लाईट. दिस इमिटेड लाईट इज डिटेक्टेड बाय दी photodiode. Then output of photodiode is applied to the gate and if supply applied to the gate, then gate will be turn on. Then if gate turn on, then SCR automatically SCR will be triggered. If any queries, म्हणजे ह्या लेक्चरला जर तुम्हाला क्युरी वगैरे असेल तर तुम्ही काय करू शकताय, विचारू शकताय.